तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 10वी झालेलं तुमच्याकडे गुणपत्रक, प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रक, प्रमाणपत्र. जर 10वी वरून डायरेक्ट तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाचं गुणपत्रक, प्रमाणपत्र. जर तुम्ही पदवी धारण केलेली असेल तर पदवीचं तुमच्याकडे गुणपत्रक, तसेच शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड किंवा जन्म प्रमाणपत्र या तिन्हीपैकी एक असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. तसेच तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवे, तुमच्याकडे डोमिसाईल असायला हवे, नॉन क्रिमिनल चार्ट असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल देखील असायला हवे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्टचे 5 ते 10 फोटो. तसेच जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत असं तुमच्याकडे राजपत्र देखील असणं आवश्यक आहे. जर विवाहित महिला असेल तर विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जर समांतर आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. जर तुमच्याकडे यापैकी एखादं डॉक्युमेंट नसेल किंवा काही नसतील तर आत्ताच काढून घ्या, कारण आगामी पोलीस भरती येण्याची दाट शक्यता आहे. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.